बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। चौदा ऑक्टोबर 1956 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो जणांचं एकाच वेळी धर्मांतर घडवून आणलं. रक्ताचा एकही थेंब न सांडता जगात घडलेली धर्मांतराची ही क्रांती जगभरातील पहिलीच असावी. हजारो वर्ष गुलामीत खितपत पडलेल्या माणसांना स्वाभिमानाने जगण्याचा नवा मार्ग सापडला. हा मार्ग होता बुद्ध धम्माचा. 1956 सालच्या त्या ऐतिहासिक क्षणांचे एक साक्षीदार म्हणजे भंते परमशांतीजी. 1969 साली परमशांतीजींनी उल्हासनगर गाठलं आणि त्यांच्या माध्यमातून उल्हासनगरात धम्म चळवळीचं बीज रोवलं गेलं. ते बीज होतं अवघ्या 13 मुलांना घेऊन सुरू केलेल्या एका बालवाडीचं. महामहिंद इंटरनॅशनल सोसायटीचं ते पहिलं वैलं शैक्षणिक रोपटं ठरलं. बाबासाहेबांच्या विचारांनी झपाटलेल्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन महामहिंदची शाखा उल्हासनगरातही सुरू केली. अत्यंत कठीण परिस्थितीमधून इथे आर्थिक परिस्थिती, सामाजिक तणाव, गुंडागर्दी या अशा परिस्थितीमधून आम्ही 17 ते 20 लोक समविचारसरणीचे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये झपाटलेले लोक आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय एस परमशांतीजी महाथेरो त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 18 ते 19 लोकांची कार्यकारिणी सुरुवातीला तयार झाली. पाक वगैरे खरेदी केला. त्या खरेदीमधून नंतरचे जे सहकारी आमचे म्हणजे बी.डी. भगत, सेलटॅक इन्स्पेक्टर एच.वाय. जाधव, मुंबई कॉर्पोरेशनमध्ये जे.बी. इंगोले, सेलटॅक इन्स्पेक्टर, पेंटर के.एम. शिंदे, हे सामाजिक कार्यकर्ते, हरिभाऊ खरताडे, रेल्वेमध्ये कर्मचारी, आपले पी.सी. अभ्यंकर, रेल्वेमध्ये ऑफिसर, पी.एस. गोंडाने, सेलटॅक्स इन्स्पेक्टर, जे.एम. थूल, सेलटॅक्स इन्स्पेक्टर, टी.पी. सोनकांबळे, बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि पगारे म्हणून ते बी.एस. गायकवाड, एस.एस. भालेराव धुणे, हे सर्व आम्ही मिळून एकत्रित येऊन ही संस्थेची स्थापना केली. तेव्हा आम्ही छोटंसं या ठिकाणी बालवाडीच्या रूपांतरात बालवाडीची इथे स्थापना केली. बालवाडीमधून सुरुवात केली. भंते परमशांतीजी यांच्या पाठोपाठ या संस्थेची सूत्रे भंते आनंद महाथेरो यांच्याकडे आली. लहान बाळासारखं भंतेंनीही या संस्थेला खूप जपलं. विद्यार्थ्यांना स्वतः शिकवलं. सुभाष टेकडीच्या एका कोपऱ्यात सुरू झालेल्या या रोपट्याने हळूहळू बाळसं धरलं आणि प्राथमिक शाळाही सुरू झाली. या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या रेखा भगत. आजूबाजूच्या शाळेपेक्षा आमच्या शाळेत पटसंख्या ही जास्त आहे. जवळजवळ 983 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि जे काही विद्यार्थी आहे ते निम्मे जास्त वंचित घटकातील आहे. काही सफाई कामगारांची मुलं आहेत, काही रोजगार हमीवर काम करणारे लोक त्यांची मुलं आहेत. पण मुलांमध्ये जिद्द आहे. मुलं घरचंही सांभाळून शाळेत आवर्जून दररोज येतात आणि अभ्यास करतात. अवघ्या 9 वर्षात
माध्यमिक शाखाही सुरू झाली आणि बघता बघता या खडकाळ जमिनीत कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा सुरू झालं. 4 वर्षापूर्वी महाविद्यालयाची स्वतंत्र इमारतही उभी राहिली. हे सर्व शिक्षण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमात सुरू आहे. मला अतिशय अभिमान वाटतो की मी ह्या शाळेची इंग्रजी माध्यमाची मुख्याध्यापिका आहे. आणि सांगायचं म्हणजे 1972लाच ज्यावेळेस मराठी माध्यम सुरू झालं त्याच वेळेस काळाची पावले ओळखून आमच्या ह्या संस्थेने इंग्रजी माध्यमाची शाळा त्याच्यासोबतच सुरू केली. आणि ती शाळा ज्या वास्तूत सुरू झाली त्याच वास्तूत आज मी बसलेली तुम्हाला दिसते. मी ह्या शाळेची विद्यार्थिनी आहे, प्रथम विद्यार्थिनी मी आहे या शाळेची. आणि या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमामध्ये शिकून मी आज इथे या पदावरती विराजमान झालेली आहे. एकीकडे मराठी शाळांची पटसंख्या रोडावत असताना तक्षशिला विद्यालय आजही जवळपास 3,500 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलत आहे. आज या संस्थेच्या तक्षशिला परिवाराला अनेक फांद्या फुटल्या आहेत. सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ई लर्निंगची अद्ययावत सोय सुद्धा येथे मुलांना उपलब्ध आहे. या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही राज्य पातळीपर्यंत मजल मारली. कला क्षेत्रात तर या संस्थेच्या प्रोत्साहनाने विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेऊन अखिल भारतीय लघुनाट्य प्रतियोगितेतील अनेक पारितोषिकं खिचून आणली. तक्षशिलेचे विद्यार्थी केवळ भारतभर नव्हे तर परदेशातही समर्थपणे स्वतःच्या पायावर उभे आहेत. IT क्षेत्रापासून ते प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी पदावर पोहोचलेले आहेत. संस्थेच्या शिक्षणाचा आणि धम्मज्ञानाचा ध्वज आज विविध यशस्वी विद्यार्थ्यांच्या रूपात जगभर फडकतो आहे. या संस्थेच्या कामाचा आवाका इथेच संपत नाही. शैक्षणिक कार्यासोबत धम्मप्रचाराचं कामही तितक्याच वेगाने तितक्याच जोमाने सुरू आहे. संस्थेचं भिक्खू निवास म्हणजे एक धम्म प्रशिक्षण देणारं केंद्रच. गाथा वाचनापासून ते विपස්සना शिबिरापर्यंत अनेक उपक्रम येथे नियमितपणे राबवले जातात. धम्माचं अधिष्ठान घेऊन शिक्षणाचा ज्ञानाचा प्रसार करणारी ही संस्था इतर शैक्षणिक संस्थांच्या तुलनेत निश्चितच 2 पावले पुढे आहे. की आमचे कार्यकारी मंडळ जे आहे ते बहुतेक हे आपल्या औरंगाबाद डॉक्टर आंबेडकर कॉमर्स कॉलेज जे काही नागसेनवरमध्ये आहे, परत मिलिंद कॉलेज जे आहे त्याच्यामधून त्या परिसरामधून वाढलेले आहे, त्याच्यावर संस्कार झालेले आहेत, बाबासाहेबांचे विचाराने झपाटलेले आहेत. आणि त्याच विचारातून जेव्हा बॉम्बेला नोकरी करण्याकरता आलो आम्ही तेव्हा हे लक्षात आलं की आमचे जे काही वडीलधारी लोक आहेत, जे काही आपले सिनियर आहेत ते या संस्थेमध्ये क्रियाशील आहेत. मी 1974 मध्ये उल्हासनगरमध्ये आलो तेव्हा सुभाष टेकडीला ही जी संस्था जी की 1969 चालू झाली बालवाडीपासून, आमची जी मंडळी आहे टीमवर्क आम्ही आतापर्यंत मेंटेन केलेला आहे. आणि एकमेकाच्या विचार आचारानेच आम्ही आज संस्थेचा कारभार सांभाळत आहोत. काळाची गरज लक्षात घेऊन आपण या ठिकाणी आपल्या गोरगरिबांना चांगल्यात चांगलं शिक्षण कसं मिळेल, हे स्पर्धेचं युग आहे, ते स्पर्धेमध्ये कसे उतरतील, आपल्याला मुलं घडवायचे आहेत, हा उद्देश संस्थेचं लक्षात घेऊनच आपल्या या संस्थेचा कामकाज चालतो आहे. ज्ञानाचं तेजपुंज प्रतीक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा संस्थेच्या भव्य प्रशस्त प्रांगणात असावा हे संस्थेचं स्वप्न होतं. बाबासाहेबांच्या 125व्या जयंती वर्षात संविधान दिनी ते साकार होतंय, हा एक सुवर्ण योग आहे. अहो, ज्ञानही ज्यांच्यापुढे नतमस्तक झालं त्या संविधान कर्त्याचा आशीर्वाद प्रत्येक विद्यार्थ्याला या पुतळ्याच्या माध्यमातून सदैव मिळत राहील. शाळेत प्रवेश करताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं दर्शन होतं आणि जणू काही प्राचीन तक्षशिला विद्यापीठात उभं असल्याची जाणीव होते. जणू काही हा बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे आमच्या तमाम विद्यार्थ्यांना एक विद्येचं
प्रेरणा देणारं प्रतीक झालेलं आहे. आज जे काही आपण शालेय परिसराचा चेहरा मोहरा बदललेला दिसतोय ते आमच्या संस्थेचे सचिव माननीय आयुष्यमान शिरसाट साहेब आणि कार्यकारिणी मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून दिवस रात्र झटून हे आपल्याला शाळेचं रूप बदललेलं दिसत आहे. 1981 मध्ये आमच्या शाळेतील 10वीची पहिली बॅच सुरू झाली आणि त्या पहिल्या बॅचचा निकाल आमचा 57% लागलेला होता. 57% निकालापासून तर आज तागत आमच्या शाळेने 96% मजल मारलेली आहे. पण अजूनही काम संपलेलं नाही. संस्थेने हाती घेतलेला आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं महिंद विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाची उभारणी. हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य वातावरणात 4000 चौरस फूट क्षेत्रात महिंद विहाराचं भव्य बांधकाम आज उभं राहणार आहे. एका आंतरराष्ट्रीय कीर्तीचं अभ्यास केंद्रही उल्हासनगरात सुरू होते. तेव्हा ही सुरुवात ती दयनीय अवस्था होती. कोळी म्हणजे एका भाड्याचं घेतलेल्या कोळीपासून नंतर स्वतःचं निर्माण करण्यासाठी मग संस्थाकडे सुद्धा अपुरी म्हणजे तेवढा भांडवल आपल्याकडे नव्हता. म्हणून त्यासाठी त्या काळातली संस्थामध्ये कार्यकर्त्यामध्ये मुख्य कार्यकर्ते ते बरेच लोक ते विक्रीकर म्हणजे विभागामध्ये कार्यरत असल्याने त्यांनी सांगितलं असं कल्चरल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतल्यास त्या मार्गे आपल्याला शाळेसाठी भरपूर अनुदान मिळू शकतो. त्या अनुषंगाने तेव्हा कार्यक्रम भरपूर घडून आणायचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी. ज्याप्रमाणे चौलादेवी कार्यक्रम आणि नूतनचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम मुंबईत या ठिकाणी ते करून भरपूर पैशाने स्मृती ग्रंथ ते छापायचे. त्या अनुषंगाने ते प्राप्त केलेल्या अनुदानातून एक वर्षाला एक खोली निर्माण करायचं. काही आपले उपासक होते ज्याप्रमाणे श्रीमान ॲडव्होकेट जे दिवंगत बलराजी भगत त्यांच्यासारखे त्यांचे स्वतः त्यांचे पत्नी शिकल्याने आणि त्याचबरोबर शकुंतला इंगोले आपले जे बी इंगोले यांचे पत्नी या दोघांनी बिन पगार काही न घेता सुरुवातीला ते कार्य केले. आणि त्याच्यानंतर इथे तिथे पगार वगैरे देण्यासाठी शिक्षण आणि त्याचबरोबर फर्निचरसाठी याच्यासाठी जे लागणारे खर्चासाठी फार धडपड घेतले आपले कार्यकर्त्यांनी. दरवर्षी कार्यक्रम घेऊन स्मृती ग्रंथ छापून आणि याप्रमाणे अशा तऱ्हेने ते अनुदान गोळा करून हे कार्य सुरू केलेलं आहे. एकेकाली माझ्या निधी काही वस्तू मी विकून टाकले हे तक्षशिला विद्यालयातील शिक्षकांना पगार देण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं कधी विचार केले नाही. समाजाला ते कार्य केले म्हणून आज सर्व लोक सर्व समाज बाबासाहेबांना बाबा म्हटले. का बाबा म्हटले म्हणजे पुत्र प्रेम होता समाजावर. तर म्हणून हेच विचार आम्ही अगदी लहान वयामध्ये मनामध्ये रुजला आमचा. पण या कामाला लागणार आहे या साऱ्या समाजाचं पाठबळ. कारण अशी कार्य समाजाच्या हातभाराशिवाय कधीच तडीत जात नाही. गेल्या काही वर्षात तक्षशिला प्रांगणाचं रूप पालटलं ते याच समाजाच्या सहकार्यामुळे. तोच लोभ, तोच जिव्हाळा, तेच समर्थन या नव्या प्रकल्पाच्या पाठीशीही उभं राहावं असं या संस्थेला मनापासून अपेक्षित आहे.